सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. इकडे आलाय का? सगळीकडेच आहे. त्याचे लक्षणं सांगा: पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हा तोंड पाडणे. अहो शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झाला अशी भावना ठेवा. शेजाऱ्याने गाडी घेतली तरी आपल्याला आण, तो पेडा द्यायला आला ना, हप्त्यावर घेतली. अरे त्याने इकून दे ना, तुला काय करायचंय, गप पेडा घे ना. आणि मग हप्ता भरणं होईल, तो देणार आहे का? शेजारने बंगला बांधला, तुला बंगला बांधणं होत नाही, जळू नको. त्याच्याच बंगल्याचा त्याला गोड बोल, त्याच्याच इशीची हवा खा, त्याचाच चहा पिऊन घरी येऊन निवांत झोप ना. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी बुद्ध्यांक असावा लागतो. जळून काय होणार आहे, त्याचा आपल्याला लाभ कसा घेता येईल ह्याचा विचार करा. आपण घेतलेली गाडी आपल्याला सुख देत नाही, पण भावकीने घेतलेली गाडी आपल्याला दुःख देते. हे माणसाचं जीवन झाले हो. दुसऱ्याची प्रगती आपल्याला दुःख देते, ही माणसाच्या मनाची अवस्था आहे. जळाजळी करू नका, जळकी प्रवृत्ती सोडा. आपली माणसं मोठी करायची का? आपला गायक वादक, परिसरातला कीर्तनकार, संस्थान, आश्रम टाकला, व्यवसाय. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असलं, गावाने मिळून खांद्यावर घेतला पाहिजे. तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा. दुसऱ्याने लुटून गेलं म्हणून आपली माणसं मोठी करायची का? आपल्या माणसाविषयी जळू नका.